नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. आपल्या कुटुंबामध्ये एकोबा राहिले नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखी भांडण कटकट करत असेल, आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल. दुसऱ्यांच्या ऐकून, बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील, घरामध्ये मनशांती मिळत नसेल, आपल्या घरात पैसा तर येत आहे, परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टीमध्ये खर्च होत असेल, आपले मुलं मुली आपलं ऐकत नसतील, जास्त हट्टपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील, बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल, घरात सारखे भांडण वादविवाद होत असेल, आपल्या घरातलं काहीच कारण नसेल तरी सुद्धा बाहेरच्या कोणीतरी किंवा बाहेरच्या ऐकून आपल्या घरात भांडण होत राहतात, एकमेकांचे कोणासही पटत नाही, नेहमी घरात आनंदी वातावरण नसते, घरातील कोणतेही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचे मत विचारा घेऊन कोणतेही काम केलं जात नाही, सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील, म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल, म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसेल. घरात जेव्हा पण बोलायला जाईल, जेव्हा भांडणांचे विषय निघत असतील, म्हणजे जे काही बोलायला त्यातून भांडणे होत असतील, वादाविवादी होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असेल, कोण कोणाशी बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल, म्हणजे डोकं जड झालं असेल, कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरी सुद्धा ते होत नसेल, कितीही पूजा पाठायचं ठरवलं, कोणत्याही सेवा करायच्या ठरवल्या तरी सुद्धा त्या आपल्या हातातून केल्या जात नसतील, घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडत चाललेली आहे, यामुळे आपली प्रगती होत नाही, घरात सुख समृद्धी नाहीये, आनंदाचे वातावरण नाहीये, काम तर सगळेच लोक करतात, पैसा तर घरात येतो पण तो पैसा टिकत नाहीये, लक्ष्मीचा घरात वास नाहीये, घरात बरकत नाहीये, आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाहीये. तर अशा वेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे, तो वास्तुदोष आपल्याला दूर करायचा आहे. हा वास्तुदोष किंवा ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला घरातून दूर करायची आहे. जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल, आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल, कोणी आपल्याला घराला कोणाची दृष्टी लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल. यासाठी आपला हा उपाय करायचा आहे. ज्या ज्या 3 वस्तू आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे, त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधा सुद्धा नष्ट होईल. घरातील सगळ्यांच्या विचार एकमेकांना पटायला लागतील. आपल्या घरातील जे काही पैसे आहे ती पैसे आपल्याला कुठे गेले हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टींसाठी खर्च होत होता, तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल. घरातील लोकांचे विचार बदलेल, जाणवतील, घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल. या 3 वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जायला सुरुवात कराल तेव्हापासून 2 ते 3 दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल, घरातील वातावरण प्रसन्न वाटेल, घरात मनशांती वाटेल, मनामध्ये चांगले विचार येतील, आपण काय केलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल, म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल. 2-3 दिवसातच तुम्हाला असं जाणू वाटेल, घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती, भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर वादविवाद होत होता, ती व्यक्ती आता शांत झाली आहे. आपली मुलं जी हट्टपणी करत होती, आपलं ऐकत नव्हते, ती मुलं आता शांत झाली आहेत, म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा
आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता. त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो, भक्ती करतो किंवा आपण खूप सारे उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात, पण आपल्याला ते शक्य होत नाही. हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल. तुम्ही जर 21 दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्याला घरातील सर्व व्यक्तीवर, आपल्या घरावर नक्की फरक जाणवेल. एवढा हा चमत्कारी उपाय आहे. आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जर हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी सुद्धा तुम्हाला हा जर उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी चालेल. जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोण्या व्यक्तीला करायला सांगा, परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका. तुम्ही जेव्हा गावाला गेले असाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा. आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पंती वापरली जाते. मातीच्या पंतीने तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल. त्यानंतर या पंतीमध्ये आपल्याला शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत. या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानात नक्की मिळतील. तिथून त्या गौऱ्या आणा आणि या पंतीमध्ये आपल्याला थोड्याशा गौऱ्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेना कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायदा आहे. त्यांचे खूप सारे आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत जे आपल्या घरातील कीटाणू असेल, रोगजंतू असतात ते या भीमसेनी कापुरामध्ये नष्ट होतात. तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 लवंग घ्यायचे आहे. लवंगा या कुठेही तुटलेल्या नसाव्यात, तर पूर्ण अशा लवंगा 4 घ्यायचे आहे आणि त्यांच्या आपल्याला शुद्ध गाई तूप थोडंसं टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. आता ही पंती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असतं, म्हणजे घराच्या जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पंती प्रज्वलित करायची आहे. म्हणजे तुम्ही या हॉलमध्ये मध्यभागी किंवा किचनमध्ये मध्यभागी ही पंती प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला जर शक्य नसेल तर आपल्या देवघरात समोर बसून ही पंती प्रज्वलित करायची आहे आणि नंतर धूर आपल्या घरांच्या सर्व कोनाकोपऱ्यातून फिरायला आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ येऊन मुख्य दरवाजाकडे तोंड करून आपल्याला या पंती फिरवायची आहे. ही पंती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता. अशा पद्धतीने जर आपण रोज 21 दिवस हा धूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील, नजर दोष असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असतील ती सर्व नष्ट होऊ जाईल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी येते, घराची बरकत होते, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते, घरात मनशांती मिळते. असे खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात. फक्त हे उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास असायला हवं. पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमच्या घरात हा उपाय केला तर तुम्हाला काय फरक जाणवला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय.